नमस्कार. मध्य प्रदेशातल्या बर्गी धरणामधली ती भयंकर क्रूज दुर्घटना तुम्हाला नक्कीच आठवत असेल. आजच्या या विश्लेषणात आपण याच दुर्घटनेच्या अगदी मुळाशी जाणार आहोत. एक अतिशय साधी आणि शांत वाटणारी सफर नेमकी जीवघेणी कशी ठरली आणि ही दुर्घटना कशी घडली हे सगळं आपण सविस्तर समजून घेणार आहोत. सुरुवात करूया या एका थक्क करणाऱ्या आकड्यापासून. 74 किलोमीटर प्रति तास. विचार करा, अगदी शांत असलेल्या एका संध्याकाळचं रूपांतर एका भयानक दुःस्वप्नात करण्यासाठी वाऱ्याचा हा अचानक वाढलेला वेग कारणीभूत ठरला. पुढची काही मिनिटं आपण या संपूर्ण घटनेचा टप्प्याटप्प्याने आढावा घेणार आहोत. एक साधी सफर कशी जीवघेणी ठरली, दुर्घटनेचा नेमका घटनाक्रम काय होता, सुरक्षेच्या पातळीवर झालेल्या सिस्टेमिक त्रुटी कोणत्या, बचाव कार्य आणि ती मानवी शोकांतिका, त्यानंतर त्या व्हायरल फोटोमागचं सत्य आणि शेवटी या सर्वांवर कोणावर काय कारवाई झाली हे सगळं आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवातीपासून सुरुवात करूया. एक नेहमीची साधी सफर जीवघेणी कशी ठरली. मध्य प्रदेशातील नर्मदा नदीवर असलेलं हे बर्गी धरण खरं तर हा एक खूप मोठा बहुउद्देशीय प्रकल्प आहे आणि एक अत्यंत गजबजलेलं इको टुरिझम केंद्र सुद्धा आहे. लोक इथं निसर्गाच्या सानिध्यात, शांततेत, नौकाविहाराचा आनंद लुटायला मोठ्या संख्येने येतात. त्या दिवशीही नेहमीसारखंच उत्साहाचं वातावरण होतं. त्या संध्याकाळी नर्मदा क्वीन नावाची ही बोट प्रवासासाठी सज्ज होती. मध्य प्रदेश पर्यटन विभागाद्वारे चालवली जाणारी ही बोट संध्याकाळच्या सफरीसाठी निघाली. पण बघा, बोटीवर अंदाजे 43 प्रवासी होते आणि त्यांना सांभाळण्यासाठी क्रू मेंबर्स किती, तर फक्त 2, एक पायलट आणि एक हेल्पर. अशा स्थितीत या बोटीने किनाऱ्यावरून प्रस्थान केलं. आता आपण या दुर्घटनेच्या मुख्य भागाकडे वळूया. शेवटच्या त्या 45 मिनिटात नेमकं काय घडलं ज्यामुळे हा प्रसंग ओढवला. हा घटनाक्रम खरोखरच अंगावर काटा आणणार आहे. संध्याकाळी बरोबर 5:30 वाजता बोटीवरून एका कुटुंबाचा अतिशय आनंदी असा व्हिडिओ कॉल येतो. सगळं काही अगदी सुरळीत सुरू असतं, पण अवघ्या काही मिनिटांतच म्हणजे 6:07 बोट बुडत असल्याचा पहिला घाबरलेला कॉल येतो. 6:13ला नर्मदा क्वीन पाण्यात उलटते आणि सर्वात दुर्दैवी गोष्ट म्हणजे किनाऱ्यावरून पहिलं बचाव पथक निघायला 6:40 होतात. आनंदाचं रूपांतर हाहाकारात होण्यासाठी अवघी काही मिनिटं पुरेशी ठरली. आता ही बोट नेमकी बुडाली कशी, तर ही एक पूर्ण साखळी प्रक्रिया होती. अचानक आलेल्या वादळामुळे प्रचंड मोठ्या लाटा उसळू लागल्या. साहजिकच प्रवासी घाबरले आणि जीव वाचवण्यासाठी ते सहजगत्या वरच्या खुल्या डेककडे पळू लागले. पण यामुळे झालं काय, तर बोटीचं वरच्या बाजूचं वजन अचानक वाढलं आणि तिचं संतुलन पार बिघडलं. बोट एका बाजूला झुकली, पाणी वेगाने आत शिरलं आणि खालच्या डेकमधील प्रवासी तिथेच अडकून पडले. पण हा फक्त निसर्गाचा कोप होता का, तर अजिबात नाही. आता आपण पाहूया सुरक्षेतील त्या भयानक त्रुटी ज्या निव्वळ मानवी निष्काळजीपणाचा परिणाम होत्या. या त्रुटी ऐकून तुम्हालाही